स्टॉक मार्केट क्रॅश खूप चांगली गोष्ट आहे, कारण क्रॅश झालं नाही तर खरेदी कधी करणार. जर तुम्ही नवीन इन्व्हेस्टर असेल तर असली कंपनी घ्या ज्याचं नाव ताबडतोब तोंडावर येतं, ते इंडस्ट्री विचार केला. प्राइसेस मूव्ह इन वेव्स. एक 20 वर्षाची वेव आहे, परत 20 वर्ष, परत 20 वर्ष. You decide I will not buy the share unless the price to earning ratio is below industry average. The stock market, there is no missed bus. एक बस गेली दुसरी येईल, घाई करू नका. स्टॉक मार्केटमध्ये सक्सेसफुल व्हायला तुम्हाला दोन गोष्टी करायला पाहिजे. नंबर 1 काय आणि नंबर 2 केव्हा. सो स्टॉक मार्केटमध्ये येताना काय थंब रूल आहेत, कसं निवडायची कंपनी, स्क्रिप्ट, शेअर? सी दीज आन्सर्स शुड टेक डेज अँड वीक्स टू उत्तर द्यायला. पण स्टॉक मार्केटमध्ये सक्सेसफुल व्हायला तुम्हाला दोन गोष्टी करायला पाहिजे. नंबर 1 काय अँड नंबर 2 केव्हा. काय म्हणजे काय, काय खरेदी करायचं. केव्हा म्हणजे केव्हा एंटर करायचं, केव्हा एक्झिट करायचं. आता काय खरेदी करायचं हे डिपेंड करतो ऑन समथिंग नोन ॲज फंडामेंटल एनालिसिस. आणि कधी इन्व्हेस्ट करायचं ते टेक्निकल एनालिसिसवर करतं. हे दोन गोष्टी तुम्ही फंडामेंटल एनालिसिससाठी परत फायनान्शियल लिटरसी, बॅलन्स शीट काढायला पाहिजे. ज्या कंपनीत इन्व्हेस्ट करतात ते रीड करून काढायला पाहिजे कशी कंपनी आहे. फंडामेंटली स्ट्रॉंग आहे तर तुमचा अर्धापेक्षा जास्त रिस्क ऑफ लुझिंग एलिमिनेट होऊन जातं. पण तुम्ही चांगली कंपनी आयडेंटिफाय केली तरी पुढच्या दिवशी जाऊन ब्रोकरला सांगू नका खरेदी करा, बिकॉज टायमिंग इज ॲज इम्पॉर्टंट. मार्केट इज अप, मार्केट इज डाऊन, मार्केट तर कधी आतमध्ये जायचं, जेव्हा सांगायला सोपं आहे, करायला कठीण आहे. वेन द मार्केट इज स्टार्टिंग टू राईज. टॉपवर पोचल्यानंतर तुम्ही इन्व्हेस्ट केलं तर त्यानंतर खाली येणार तो. So if you can identify the turn in the market, enter when the market is beginning to rise, exit when the market is beginning to fall. म्हणजे कधी तुमची if you miss the bus, दुसरी बस येईल, काही घाई नाही आहे. एकदा खाली आलं तर परत वर जाईल, परत खाली. सो थोडा हे स्टडी करायला पाहिजे. पण स्टडी केल्यानंतर इफ यू कॅन डू इट, नंबर 1 तुमचं स्वतःचा खूप फायदा होतं. इट्स अ इन ॲडिशन टू युअर FD वगैरे जे तुम्ही पैसे ठेवतात, मॅक्सिमम रिटर्न स्टॉक मार्केटमध्ये येऊ शकतं. आणि नंबर 2 देशाचा पण फायदा होईल. पण आत्ता अशी परिस्थिती आहे की वर्षानुवर्ष मार्केट वाढतच आहे. अशा वेळेला ते जे स्टार्ट ऑफ राईज आणि स्टार्ट ऑफ फॉल आहे हे कसं वाढत, कधी असं वाढत नाही. यामध्ये सुद्धा असे होतातच. यु नो टेक्निकल अनालिसिस कुणी केलं होतं, इफ आय एम नॉट रॉंग, फादर ऑफ टेक्निकल अनालिसिस इज अ पर्सन कॉल्ड चार्ल्स डाउ. तुम्ही डाउ जोन्स इंडेक्स ऐकलंय ना? ते डाउ आणि जोन्स हे दोघांच्या नावावर आहे. चार्ल्स डाउनी खूप वर्ष आधी, जेव्हा कॅल्क्युलेटर, कम्प्युटर काय नव्हते, मॅन्युअली त्याचे चार्ट्स आहेत, त्यांनी 100 वर्षाचं स्टडी केलं शेअर प्राइस मूवमेंट. अँड ही सेड प्राइसेस मूव्ह इन वेव्स. एक 20 वर्षाची वेव आहे, परत 20 वर्ष, परत 20 वर्ष. मग एक 20 वर्षात तो झूम इन केला त्याने. विदिन दॅट ही फाउंड 3 अप असतात, 2 डाऊन. मग त्यांनी 1 वर्षात झूम इन केलं. हे सगळे मॅन्युअल चार्ट्स आहेत त्याचे. 1 वर्षात 3 अप 2 डाऊन. देन ही वेंट इन टू 1 मंथ, देन ही वेंट इन टू 1 वीक, अँड यू ऑलवेज फाउंड 3दा अप 2दा. हे एकदा पॅटर्न कळलं आपल्याला. तर इवन इन रायझिंग मार्केट मध्ये मध्ये थोडा फॉल होता. तर स्टॉक मार्केटमध्ये म्हणतात तुम्ही एक डेली मूवमेंट असते आणि दुसरी एक ट्रेंड असते. तुम्हाला ट्रेंड आयडेंटिफाय करायला यायला पाहिजे. एक ट्रेंडमध्ये सुद्धा वर खाली होईल. तर ऑपॉर्च्युनिटीज नेहमी येतात. तर स्टॉक मार्केट देर इज नो मिस्ड बस. एक बस गेली दुसरी येईल, घाई करू नका. आणि फंडामेंटली स्ट्रॉंग शेअर घेतलाय तर शेअर कुठे जाणार नाही. आज नाही तर उद्या परत इट विल इम्प्रूव्ह और इट विल अगेन फॉल. सो आय हॅव ऑलवेज फेल्ट स्टॉक मार्केट क्रॅश खूप चांगली गोष्ट आहे, कारण क्रॅश झालं नाही तर खरेदी कधी करणार. जेव्हा वर जातं तर तेव्हा तर आपण विकायला पाहिजे ना. पण हे ठीक आहे, बॅलन्स शीट बघायची वगैरे मान्य आहे, पण एकतर प्रत्येकाला फायनान्शियल लिटरसी एवढी येणं इतकं इझी नाही.
पण आम्ही अटेम्प्ट करतोय. हा. आमचं फायनान्शियल लिटरसी फॉर ऑलचं प्रोजेक्ट आहे. बिलियन इंडियनला ट्रेन करायचं आहे. खरंय. पण तोपर्यंत व्हॉट आर द थंब रूल्स, काय नक्की बघावेत एखाद्या कंपनीचे पॅरामीटर ज्यातनं असं कळेल की फंडामेंटली स्ट्रॉंग आहे? तुम्हाला शॉर्टकटमध्ये दिलंय. शॉर्टकट चांगले नसतात. ते व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी सारखं होऊन जाईल. पण शॉर्टकट दिलं तर डेटा खूप अवेलेबल असतं सगळीकडे. आधी न्यूजपेपर मॅगझिनमध्ये यायचं, आजकाल इंटरनेटवर आहे. तुम्ही जर एक शेअर आयडेंटिफाय करायचं आहे, नंबर 1 मला वाटतं कंपनी कधी आयडेंटिफाय करू नका. स्टार्ट विथ आयडेंटिफाईंग द इंडस्ट्री. अच्छा. कुठल्या इंडस्ट्रीत पैसे टाकायचे? कुठल्या इंडस्ट्रीज आहे? ऑटोमोबाईल आहे, फार्मास्युटिकल आहे, टेक आहे, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, वेगळे वेगळे. आणि आता बजेट आलंय, तुम्ही थोडा बजेट स्टडी करा, बघा कुठल्या इंडस्ट्रीला एनकरेज करताय. ते कठीण नाही आहे. खूप राईटअप्स, न्यूज राईटअप्स येतील. जर तुम्हाला वाटलं की मला इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये इन्व्हेस्ट करायचं, नाव दुसरा प्रश्न आहे, इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये कुठली कंपनीत इन्व्हेस्ट करायचं? माय फर्स्ट सजेशन वुड बी, जर तुम्ही नवीन इन्व्हेस्टर असेल तर असली कंपनी घ्या ज्याचं नाव ताबडतोब तोंडावर येतं ते इंडस्ट्री विचार केला तर. असे अननोनला जाऊ नका, नंतर जा एकदा सगळं कळल्यानंतर. फार्मास्युटिकल सांगितलं काय लक्षात येतं? लुपिन, सिप्ला, रॅनबॅक्सी. तर स्टिक टू दोज. इन्फ्रास्ट्रक्चर म्हटलं तर L&T हे ते. आता तुम्ही समजा हाफ अ डझन कंपनीज आयडेंटिफाय केल्या. नेक्स्ट क्वेश्चन इज, ह्या हाफ डझन मधून कुठली कंपनी घ्यायला पाहिजे? इथे ते फंडामेंटल अनालिसिस येते पिक्चरमध्ये. तुम्ही थोडं रिसर्च करा ऑनलाईन, तुम्हाला असं डेटा मिळेल कॉलमनर, आणि ते इंडस्ट्री वाईज क्लासिफाईड असते. तर इन्फ्रास्ट्रक्चर इंडस्ट्री बघा, तुमचे जे 6 इंडस्ट्री तुम्ही ते नाव लिस्ट करून घ्या. आता ते कॉलममध्ये पहिला कॉलम सांगेल फॉर द इयर एंडिंग सो अँड सो, या कंपनीची सेल एवढी होती, या कंपनीची ग्रॉस प्रॉफिट एवढी आहे, नेट प्रॉफिट एवढं आहे. देयर इज अ कॉन्सेप्ट कॉल्ड अर्निंग पर शेअर किती आहे, आणि प्राइस टू अर्निंग रेशो. परत रिपीट करतो, इयर एंडिंग कळेल तुम्हाला कुठल्या पिरियडचं सांगतात. सेल्स, ग्रॉस प्रॉफिट, नेट प्रॉफिट, अर्निंग्स पर शेअर आणि प्राइस टू अर्निंग रेशो. अजूनही काही असतील ते तुम्ही इग्नोर करू शकता. माझा क्रायटेरिया आहे, तुम्ही हे डिसाईड करा की मी शेअर घेणार नाही अनलेस. सेल्स कॉलम बघा आणि मग थोडं बॅकवर्ड जा. आता कुठला महिना चालू आहे? जुलै. सो चान्सेस आर तुमच्याकडे डेटा असेल, नाहीतर थोड्या दिवसात येतील, क्वार्टर एंडिंग जूनसाठी. थोडं मागे गेला तर तुम्हाला इयर एंडिंग मार्चचं मिळेल आणि प्रिव्हियस इयर एंडिंग सुद्धा मिळेल. नाव आय थिंक एक ग्राफ तुम्ही प्लॉट करा. क्रायटेरिया नंबर 1, मी शेअर घेणार नाही अनलेस हे सेल्स ग्राफ वर जायला पाहिजे. म्हणजे सेल्स ग्राफ स्टेडी झाला किंवा फॉल करा तर तुम्ही डिसाईड करा मी घेणार नाही. तर फंडामेंटल अनालिसिसचा एक बॉक्स टिक झाला, सेल्स इज अप. आता सेल्स अप होणे कठीण नाही आहे. सगळे लोक 100 रुपयात विकतात, तुम्ही तेच प्रॉडक्ट 60 रुपयामध्ये विका, तुमची सेल वाढेल. त्याचा उपयोग नाही. लॉस झालं तर काय फायदा? सर कॉलम नंबर 2, ग्रॉस प्रॉफिट. सेल वाढत चालली आहे, ग्रॉस प्रॉफिट शुड बी इन्क्रीजिंग ॲट लीस्ट ॲट द सेम पर्सेंटेज. म्हणजे हे 2 लाईन लिनियर असायला पाहिजे. नंबर 3, नेट प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट लिनियर कशाला? तुम्ही 80 रुपयाची गोष्ट 100ला विकली तर ग्रॉस प्रॉफिट 20 आहे. 200ला विकले तर 80चं 160 होऊन जाईल, ग्रॉस प्रॉफिट 40 होईल. ते स्टेट लिनियर असते. पण नेट प्रॉफिट काढायला तुम्ही फिक्स्ड कॉस्ट सुद्धा मायनस करता, जे वाढत नाही. तर नेट प्रॉफिट ग्राफ कन्वर्ज व्हायला पाहिजे टुवर्ड द सेल्स ग्राफ. Sales should be rising, gross profit should be rising at least at the same percentage, net profit should be rising at a faster percentage.
हो. नंबर 4, अर्निंग्स पर शेअर. अर्निंग पर शेअर म्हणजे अर्निंगला नंबर ऑफ शेअर्सनी डिवाइड करा. आता काय असतं की इथे डेटा तुम्हाला इंडस्ट्री वाईज दिलेला आहे. दर कंपनीचा अर्निंग पर शेअर माहिती आहे आणि खाली तुम्हाला देतात ते इंडस्ट्री कॉम्पोजिट ॲव्हरेज. इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये या कंपनीचा अर्निंग पर शेअर 6 रुपये आहे, दुसऱ्याचं 15 आहे, तिसऱ्याचं 20 आहे, चौथ्याचं 8 आहे. इंडस्ट्री ॲव्हरेज आहे 11 सपोज. क्रायटेरिया नंबर 4 तुम्ही डिसाईड करा, मी शेअर घेणार नाही अनलेस याचं अर्निंग पर शेअर इंडस्ट्री ॲव्हरेजपेक्षा जास्त आहे. हे स्टँडर्ड काही नाही आहे, माझे ओपिनियन आहे, कसं काय हार्ड अँड फास्ट नाही आहे. ग्रॉस सेल्स शुड बी रायझिंग, ग्रॉस प्रॉफिट पण राईज व्हायला पाहिजे ॲटलिस्ट ॲट द सेम पर्सेंटेज. नेट प्रॉफिट फास्टर पर्सेंटेजनी राईज व्हायला पाहिजे. अर्निंग पर शेअर ॲव्हरेजपेक्षा जास्त असायला पाहिजे. आता हे 4 क्रायटेरियाने काय कन्फर्म केलं तुमच्यासाठी की फंडामेंटली स्ट्रॉंग शेअर आहे. आता हे काय करायला पाहिजे, घ्यायला पाहिजे का ताबडतोब? आन्सर इज नो. कदाचित खूप महाग असेल, मला चांगलं शेअर घ्यायची एवढं ते नाही आहे की आय बाय इट ॲट एनी प्राईस. मला प्रॉफिट बनवायचं आहे. जर ऑलरेडी खूप महाग झालं तर आय डोंट वॉन्ट इट. तर क्रायटेरिया नंबर 5, प्राईस टू अर्निंग रेशो. अर्निंग पर शेअर किती आहे, प्राईस किती. जर तुमचं अर्निंग पर शेअर 5 रुपये आहे आणि मार्केटमध्ये शेअर विकतो 50 रुपयाला, तर प्राईस अर्निंग रेशो 10 आहे. परत तुम्हाला मिळेल या कंपनीचं प्राईस अर्निंग 10 आहे, दुसऱ्याचं 25 आहे, तिसऱ्याचं 4 आहे, ॲव्हरेज इंडस्ट्रीचं झालं 12. काय असायला पाहिजे 5वा क्रायटेरिया? त्याच्यापेक्षा जास्त, कमी. You decide I will not buy the share unless the price to earning ratio is below industry average. म्हणजे पहिले 4 क्रायटेरियानी कन्फर्म केलं की जे तुम्ही खरेदी करणार ते साऊंड शेअर आहे. मला स्वस्त शेअर नाही पाहिजे, सगळं थर्ड ग्रेड शेअर स्वस्त असतील. मला खूप चांगलं शेअर नाही पाहिजे कारण ते खूप महाग असेल. पण पहिले 4 क्रायटेरियाने डिसाईड केलं तुम्ही चांगलं शेअर घेतलंय. 5वा क्रायटेरिया विल डिसाईड की तुम्ही त्याला खूप जास्त प्राईस देणार नाही. मग तुमच्याकडे एक विनर आला. हे फॉलो करू नका, हे शॉर्टकट्स आर नॉट गुड. आय एम नॉट ॲडव्होकेटिंग दिस शॉर्टकट्स. तू विचारलं म्हणून सांगतोय. बट डीप स्टडी करून करा तर तुम्हाला करेक्ट आन्सर मिळेल. पण या सगळ्यात आता एक नवीन ट्रेंडमध्ये आलेली गोष्ट आहे ती म्हणजे डेरिव्हेटिव्स, फ्युचर्स अँड ऑप्शन्स. त्याच्यात असं म्हणतात की स्पेशलाइज्ड एरिया नाही, पण 100 पैकी 90 जण त्याच्यात लॉसमध्ये जातात. कारण पडत नाही त्यांना ना. सो इफ आय एम लेमॅन आय शुड गो इट इन ऑर नॉट? Unless you understand everything, unless you understand the risks, derivatives are wonderful. As a hedging tool, ते खूप चांगले आहेत. आणि derivatives, in certain cases, derivative म्हणजे काय, काही बेस प्रॉडक्टवरनं डिराईव्ह केलेलं आहे. ते प्रॉडक्ट नसतं. सो इन अ वे इफ यू इन्व्हेस्ट इन अ निफ्टी, इट्स अ डेरिव्हेटिव्ह. ते म्युच्युअल फंडच्या थ्रू. तर डेरिव्हेटिव्ह आर ओके. बट इफ यू टॉकिंग अबाउट फ्युचर्स अँड ऑप्शन्स, आय थिंक जेव्हापर्यंत तुम्हाला सगळं कळत नाही, रिस्क कळत नाही, ॲडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज कळत नाही, आय डोंट थिंक अ लेमॅन शुड गो इन टू इट. हे सगळं यासाठी चालतं की इन्व्हेस्टमेंट व्हावी आणि मला जास्त रिटर्न्स मिळावे. तर मुळात आपली इन्व्हेस्टमेंट आपल्याला किती रिटर्न देते हे कसं मोजायचं? आणि ते खरंच तुम्ही जसं म्हणलं जातं ॲव्हरेजपेक्षा जास्त आहेत का, म्हणजे इन्फ्लेशनपेक्षा जास्त आहेत का? इन्फ्लेशन इज द की. जर तुम्ही बरोबर इन्व्हेस्ट केलं नाही, आयुष्यभर तुम्हाला वाटतं मी इन्व्हेस्ट करतोय आणि हे कळत नाही आपल्याला की बँक FD मध्ये टाकलं तर कधी कधी इन्फ्लेशनलाही बीट करत नाही. एक माणूस 60 वर्ष इन्व्हेस्ट करतो, 40 वर्ष इन्व्हेस्ट करतो, रिटायर होतो, मग त्याला कळतं की जे मी गोळा केलेत पैसे ते 6 महिने चालणार नाही. अरे ते पैसे तुम्ही असं इन्व्हेस्ट करायला पाहिजे की त्यानंतर जेव्हा तुम्ही काम करायला बंद करणार, इन्कम बंद होईल, इट शुड सपोर्ट यू टिल द रेस्ट ऑफ युअर लाईफ. आणि देअरफॉर युअर रिटर्न्स हॅव टू बी ॲज हाय ॲज पॉसिबल विदाउट टेकिंग अनड्यू रिस्क्स. आणि त्यासाठी मला वाटतं स्टॉक मार्केट इज द ओनली प्लेस दॅट गिव्स यू दॅट काइंड ऑफ रिटर्न. बॅलन्स पोर्टफोलिओ असायला पाहिजे, पण एक चांगलं पर्सेंटेज ऑफ युअर मनी स्टॉक्समध्ये झाला पाहिजे. सो मला माहीत नाही हे टाइमलेस विजडममध्ये पूर्वी कधी होतं का, पण आत्ता एक कॉन्सेप्ट आली आहे फायर नावाची, फायनान्शियली इंडिपेंडंट रिटायर्ड अर्ली. तर खरंच ही कॉन्सेप्ट असती अचिवेबल, डुएबल, काही एक फॅड आहे असेल तर ती अचीव कशी करायची? कारण क्रेज सगळीकडे आहे. मला कळत नाही हे, कारण
रिटायर अर्ली. मी सांगायचं होतं जेव्हा 20 वर्षात होतं 40ला रिटायर होऊन जाणार. पण माझं काम जे आहे मला एवढं एन्जॉयमेंट येते त्यामधून की जर पैसे बंद झाले तरी आय डोंट वॉन्ट टू रिटायर. म्हणजे बाय चान्स काम चालू आहे, पैसे येतात, चांगलं आहे. पण जर पैसे नाही आले तरी तर रिटायर अर्ली म्हणजे तुम्ही असं काम करताय की तुम्ही वेट करताय कधी रिटायर होणार. तेच एक पिटी आहे माझ्या हिशोबाने. सर जर तुमचं काम असं आहे की तुम्ही वाट बघताय कधी रिटायर व्हायला पाहिजे सो दॅट मी माझं पॅशन फॉलो करणार, म्हणजे ऑलरेडी तुमची चॉईस ऑफ वर्कमध्येच प्रॉब्लेम आहे. तुम्हाला हे फायर कॉन्सेप्ट कळत नाही. I feel I should not retire at all. One should die with your boots on. So जर तसं तुम्ही काम घेतलं असेल की your कामच is a reward by itself, मग हे फायर कॉन्सेप्ट गोज आउट ऑफ द विंडो ना. बट ॲज अ फायनान्शियल ॲडवायझर खरंच असे फायनान्सेस, असे रिटर्न्स, असे इन्व्हेस्टमेंटचं कॉम्बो करता येतं का की यू रिटायर सो अर्ली? फायनान्शियल ॲडवायझर नाही आहे पर्सनलमध्ये. माझं फोकस आहे कोर. मी पर्सनल फायनान्सचं करत नाही. पण होऊ शकतं जर कोणी लवकर इन्व्हेस्टिंग स्टार्ट केली आयुष्यात, पॉवर ऑफ कंपाऊंडिंग तुम्हाला कळलं, तुमची एक्सपेक्टेशन्स खूप जास्त नाही आहेत की 40-45पर्यंत तुम्ही एवढं किटी जमा केली की त्याला आता इन्व्हेस्ट केल्यानंतर त्याची इन्कममधून आम्ही सर्वाईव्ह होऊ शकतो, तर इट इज डुएबल. असं नाही की डुएबल नाही आहे. सो वेन आय सेड मला कळत नाही म्हणजे आय फील कशाला तुमचं काम तुम्हाला एवढं वाईट वाटतं की तुम्ही वाट बघताय कधी बंद करून दुसरा काय करायला पाहिजे. सो आयडियली तुमचं काम असं असायला पाहिजे की पॅशन पण आहे आणि इन्कम पण होतं त्यामधून. मग यू डोंट एव्हर वॉन्ट टू रिटायर. तुम्ही इन्व्हेस्ट अर्ली म्हणलात तर आता आपल्याकडे एक रिव्हर्स प्रकार आलाय की शाळेतली मुलं सुद्धा इन्व्हेस्टमेंट करतात. रिअल म्हणजे खोट्या नाही, त्यांचे डिमॅट अकाउंट्स आहेत, दे पुट इन देअर पॉकेट मनी. तर हे जे अर्ली इन्व्हेस्टमेंट खूप अर्ली चालू झालंय त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? त्यांनी काय करावं? मला खूप आवडते ते. मी स्वतःही आता सुरू करतोय होल रेंज ऑफ ॲक्टिव्हिटीज ऑन फायनान्स फॉर किड्स. दोन रिझन आहे त्याचे. एक तर माझं जवळजवळ एव्हरी क्लायंट ऑफ माइन कधीतरी त्याच्या तोंडामधून निघाला असेल की हे मला शाळेत का शिकवलं नाही, मी नंतर नुकसान करून शिकतोय, तर वाय नॉट टीच देम यंग. अँड यू आर ॲब्सोल्युटली राईट. खूप यंगस्टर्स शाळेमध्ये आहेत पण ते इन्व्हेस्ट करतायत अँड आय थिंक दॅट्स वंडरफुल. आणि तेव्हा अमाऊंट छोटे आहेत, पॉकेट मनीचं आहे, लूज केलं तरी काय होणार नाही. सगळे लेसन्स तेव्हा लर्न करायला पाहिजेत जेव्हा तुम्ही ते नुकसान बेअर करायची ताकद आहे तुमच्याकडे. आणि बाय द टाईम यू आर देअर विथ सिरियस मनी तुम्ही सगळं लर्न करून आलात. मला वाटतं हे खूप चांगलं ट्रेंड आहे. नंबर 2, हे जे कंपाऊंडिंगचं असतं ते जेवढं अर्ली तुम्ही स्टार्ट केलं तेवढं तुम्हाला बेनिफिट होईल. कंपाऊंडिंग म्हणजे सगळ्यांना माहीत असेल, कारण 5 इयर्स नंतर काय कंपाऊंडिंगचं इम्पॅक्ट दिसत नाही, 10 वर्षानंतर खास दिसत नाही, 20 वर्षानंतर दिसते, 30, 40, 50मध्ये रिअली एन्जॉय करता तुम्ही. आणि जर तुम्हाला एज 60ला रिटायर व्हायचं आहे आणि इफ यू स्टार्टेड इन्व्हेस्टिंग इन युअर लेट टीन्स, रिअल पॉवर ऑफ कंपाऊंडिंग ते लोक एन्जॉय करतील. तर आय थिंक खूप चांगलं ट्रेंड आहे, एनकरेज करायला पाहिजे. यंगस्टरला आपण अंडर एस्टिमेट करतो की त्यांना कळणार नाही, त्यांना जास्त कळतं, मोर दॅन व्हॉट वी थिंक दे डू. सो आम्ही सुद्धा स्वतः प्लॅन करतोय की एक स्टॉक मार्केट गेम क्रिएट करायला टू टीच यंगस्टर्स हाऊ टू इन्व्हेस्ट. पण सर ह्याच्यात असं म्हणतात की हे कंपाऊंडिंग मिळायला 2 फिलॉसॉफी काम करतात. एक, असा तुम्ही जे रूल सांगितले तसा विचार करून अधिक अभ्यास करून चांगले स्टॉक घ्या अँड बाय अँड फॉरगेट. इट विल कीप ऑन डुईंग इट्स वर्क अँड यू विल गेट मनी. आता खूप लोक उदाहरणं देतात, 30 वर्षापूर्वी माझ्याकडे HDFC होता, रिलायन्स होता आणि ही ऑर शी मेड करोड्स आउट ऑफ इट. दुसरं असं सांगतात की नाही असं नाही करायचं, डिव्हिडंड घेत राहायचा, डिव्हिडंड रिइन्व्हेस्ट करायचा, रिॲडजस्ट करायचा पोर्टफोलिओ, तरच तुमचं कंपाऊंडिंग खरं होतं. तर हाऊ डज इट कंपाऊंडिंग स्टॉक मार्केटमध्येच नाही बोलतोय मी. कंपाऊंडिंग जिथे इंटरेस्ट वगैरे मिळतं त्याचं बोलतोय. स्टॉक मार्केटचं तर तसंच अप्रिसिएशन येईल. मला वाटतं कुठलीही एक स्ट्रॅटेजी ठीक नाही आहे, घेऊन विसरून जा, तसंही करू नका. कारण फॉर्च्यून 500 कंपनीज काय आता नाही आहेत,
तर विसरला तर तुम्हाला कळणार नाही केव्हा ते कंपनी बुडली. तर थोडा चर्निंग करायला पाहिजे. मार्केट वर जाते खाली येते, वर जाते खाली येते. जर वर गेल्यावर थोडं एनकॅश करायचं काय हरकत नाही आहे. तुम्हाला ते शेअर आवडलं तरी परत खाली जाणार, परत घेऊन टाका. शेअर पण तुमच्याकडे आहे, प्रॉफिट पण तुमच्याकडे आलं, तर थोडं ॲक्टिव्ह इन्व्हेस्टमेंट इज डेफिनेटली रेकमेंड.